काम करतं, पेनिट्रेटरचं काम करतं. पण ह्या औषधाला स्वतःचे असे कोणतेही रिझल्ट नाही. जर तुम्ही एकटा जर शेतावर फवारणी केली तर याचा काहीही रिझल्ट नसतो. पण ज्या औषधामध्ये तुम्ही याला मिक्स करता, ज्या खतामध्ये तुम्ही मिक्स करता, ज्या तणनाशकामध्ये तुम्ही याला मिक्स करता, जेव्हा जेव्हा तुम्ही हे मिक्स करता त्या औषधाला झाडावर चिपकवण्याचं काम MI स्प्रे प्लस करतं, झाडावर पसरवण्याचं काम MI स्प्रे प्लस करतं, त्या औषधाला, त्या बुरशीनाशकाला झाडाच्या आतमध्ये घेऊन जाण्याचं काम MI स्प्रे प्लस करतं. नागळी येते ना टोमॅटोवर, कंट्रोल होते का कशाने? पण आपला साधा MI सिट्राचा स्प्रे आणि MI स्प्रे प्लस जर घेतलं तर नागळी तिथेच थांबते. नाशिककर लक्षात ठेवा. डोंगरे साहेब, ये अकेला प्रोडक्ट है जो तुमको डायमंड बना सकता है. झाले का? 8-10 दिवसात डायमंड होणारच आहे. विचारलं होतं नागळीचं विचारलं होतं, म्हणूनच तुम्हाला उत्तर दिलंय मी आता स्टेजवरून. MI स्प्रे प्लस स्टिकर स्प्रेडर पेनिट्रेटरचं काम करतं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा, कारण मार्केटमध्ये जेवढे स्टिकर भेटतात ते आणि हे सारखंच काम करतं. पण आम्ही वेगळे आहोत ना. आपण MI लाईफस्टाईल आहोत, आपण वेगळे आहोत. आपलं प्रॉडक्ट सुद्धा वेगळं आहे. हे प्रॉडक्ट ज्या औषधामध्ये तुम्ही मिक्स करता, ज्या खतामध्ये मिक्स करता किंवा ज्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही मिक्स करता, त्या औषधाचा रिझल्ट डबल करण्याचं काम MI स्प्रे प्लस करतं. जर 5 दिवसांचा कोणत्या कीटकनाशकाचा रिझल्ट असेल तर ते 10 दिवसाचं रिझल्ट देण्याचं काम सुद्धा MI स्प्रे प्लस. म्हणजे औषधाची इफिकसी वाढवण्याचं काम, परिणामकारकता डबल करण्याचं काम MI स्प्रे प्लस करतं. शेतकऱ्यांची अजून एक सवय असते. शेतकरी एकाच वेळेस स्प्रे पंप हातात घेतला की हे औषध टाक, बुरशीनाशक टाक, टॉनिक टाक, 4-5 गोष्टी टाकतात. कारण लेबरचा मोठा प्रॉब्लेम आहे. एकदा फवारणी केली की सगळं त्याला शेतामध्ये जायला पाहिजे. पण त्याला हे कळत नाही की जे औषधं तुम्ही टाकताय पंपामध्ये, प्रत्येक औषधाची केमिस्ट्री वेगळी असते, त्याचं नेचर वेगळं असतं. कारण तुम्ही आता काय गृहिणी आहेत ना आपल्या इथे, भाजी कशी करता हो तुम्ही घरी? तेल टाकलं, मोहरी टाकली, फोडणी दिली, मग तुम्ही लसूण टाका, कांदा टाका, टोमॅटो टाका, मग भाजी टाकता, मग त्याच्यामध्ये मसाले, हळद, लसूण, काय काय जे तुम्ही टाकता ते सगळं. मला भाजी येते म्हणून मी सांगितलं एवढं. आणि त्यानंतर पाणी टाकून तुम्ही वरून झाकण ठेवता भाजी. तर आता मला सांगा, त्या भाजीमधनं तुम्ही तेल वेगळं करू शकता का? हळद वेगळी करू शकता का? तिखट वेगळं करू शकता का? त्यातनं तुम्ही आलूच्या फोडी वेगळ्या करा, ज्या तुम्ही टाकल्या होत्या त्याच शिजलेल्या नाही, त्या वेगळ्या करायच्या करू शकता का? नाही. त्याची झाली भाजी. तुम्ही पंपामध्ये करता भाजी, 4-5 औषधं टाकले ती भाजीच होते. सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न. भाजीमध्ये MI स्प्रे प्लस वापरू नका. नाहीतर सांगाल तुम्ही की घरी गेल्यावर भाजी केली, MI स्प्रे प्लस टाकलं, आता मला तिखट काढायचं याच्यातनं. असं नाही होणार. पण पंपामध्ये जेव्हा तुम्ही 4-5 औषधं मिक्स करता, MI स्प्रे प्लस टाकता, प्रत्येक औषध वेगवेगळं पंपामध्ये ठेवतं. आणि बुरशीनाशकासारखा रिझल्ट येतं आणि कीटकनाशकांसारखा रिझल्ट येतं. वेगळा रिझल्ट देत नाही. कारण प्रत्येक केमिस्ट्री एकत्र झाल्यानंतर वेगळी केमिस्ट्री निघत असते. पण प्रत्येक केमिस्ट्री वेगळी ठेवायची आणि तुमच्या झाडावर वेगवेगळे रिझल्ट येण्याचं काम हे रिएक्टरचं काम करतं MI स्प्रे प्लस. किती महत्वाचं काम आहे. पॉलिनेटरचं काम करतं. हे ज्या शेतामध्ये फवारणी होते त्या शेतामध्ये मधमाशांची संख्या वाढते. आणि जिथे मधमाशांची संख्या वाढते तिथे परागीकरण जास्त होतं. आणि परागीकरण जर जास्त झालं तर तुम्हाला उत्पन्न जास्त येण्याची हमी राहते. हे औषध पॉलिनेटर म्हणून सुद्धा काम करतं. कारण काही पिकांमध्ये जसं सूर्यफूल आहे, सूर्यफुलाची शेती लातूर वगैरे साईडला भरपूर होते, उस्मानाबादला भरपूर होते, मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, परभणीला पण होते, सूर्यफुलाची शेती होते. पालम वगैरे एरियामध्ये सूर्यफुलाची शेती होते. तर सूर्यफुलाच्या शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? परागीकरण. नाही तर दाणेच भरले नाही जात. म्हणून ती लोक काय करतात, हाताला कपडा बांधतात आणि त्याचं परागीकरण हाताने करतात. पण त्यापेक्षा जर तुम्ही एक स्प्रे जर MI स्प्रे प्लसचा घेतला तर तुम्हाला असं जाणवेल की MI स्प्रे प्लसच्या यांनी मधमाशा भरपूर आलेल्या आहे आणि तुमची ती मेहनत म्हणजे कमी होईल, मधमाशांची संख्या वाढते. अजून एक महत्त्वाचं, जी आता पुण्यामध्ये आम बात झालेली आहे, खूपच आम झालेलं आहे,
ज्या भाज्या शेतकरी तोडून मार्केटमध्ये नेतात ना, नेतात, भाजीपाला तोडून मार्केटमध्ये नेतात आणि नेते वेळेस आदल्या दिवशी रात्री कॅरेट भरून ठेवलेले असतात, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये येतात. पर्टिक्युलरली पालक, मेथी आणि कोथिंबीर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये नेता, आदल्या दिवशी तुम्ही तोडता, ते फारीमध्ये ठेवता, पोत्यामध्ये ठेवता, त्यावर पाणी शिंपडत तुम्ही मार्केटमध्ये येता, जेणेकरून जोपर्यंत रेट येईल तोपर्यंत ते ताजं राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर जो घेणारा माणूस आहे तो आपल्या गाडीवर विकतो, तो पण संध्याकाळपर्यंत पाणी मारत मारत त्याला कोथिंबीरीला ताजं ठेवतो. पण तुम्हा लोकांना एक माहिती आहे का, जो मरी हुई कोथिंबीर आहे ना, जो कोथिंबीर आहे तुमची, असं वाटतंय तुम्हाला पूर्ण माना टाकून दिलेला आहे, सुकलेली आहे, ती भाजीला सुद्धा वापरत नाही आपण. अशी कोथिंबीर जर तुम्ही पाण्यामध्ये 3-4 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 4-5 थेंब MI स्प्रे प्लस टाका आणि ती कोथिंबीरीची जुडी, मध्यंतरी व्हॉट्सॲपवर हा मेसेज आला होता, कोथिंबीरीची जुडी त्याच्यामध्ये टाका, 10 सेकंद थांबा, काढा, 5 मिनिटामध्ये ती कोथिंबीर असं वाटेल की आत्ता तोडलेली ताजी कोथिंबीर. आता तुम्ही म्हणाल मग ही कोथिंबीर भाजीला टाकता येईल का? हे केमिकल नाहीच आहे ना, आपण पिलं तरी काही होत नाही, तर मग भाजीला काय होणार? तुमच्या भाजीला ताजं ठेवण्याचं काम बुकेवाले, बुके असतात ना, बुके, आज माझा सत्कार झाला. तुम्ही RTP वगैरे घेता ना सगळे लोक, किती बुके आणता हो? 50-50, 100-100 बुके आणता. एकच बुके आणा, त्यावर तुम्ही MI स्प्रे प्लस करून घ्या आणि प्रत्येकाला तोच द्या. 2 दिवस बुके ताजा राहील. हार करणारी लोक, फुलाची शेती करणारी लोक, त्यांना जर त्यांची फुलं ताजी ठेवायची असेल, लंब्या मार्केटमध्ये जर पाठवायची असेल, तर त्यांच्या फुलांना ताजं ठेवण्याचं काम MI स्प्रे प्लस करतं. तुमच्या भाजीपाला विक्री करणारा जो माणूस असतो, जो रोड साईडला बसलेला असतो, बिचारा पाणी मारत मारत हे करतो, तो सुद्धा एक ID काढू शकतो तुमची. त्याला जर ताजी भाजी ठेवायची असेल तर सकाळी जर त्यांनी पाणी मारल्यानंतर एक स्प्रे जर MI स्प्रे प्लसचा घेतला तर संध्याकाळपर्यंत ऊन किती येऊ द्या, भाज्या सुकणार नाही. मजा आहे ना? आणि एकदम ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे एकदम सेफ आहे, काहीही इश्यू नाही. हा पण फायदा MI स्प्रे प्लसचा घेऊ शकतो. आसाममध्ये मला नवीनच कळलं, त्यांच्याकडे पाऊस कधीही पडू शकतो. कधी म्हणजे मी गेलो त्यावेळेस पण 2 दिवस पाऊस होता, एअरपोर्टला गेलो तरी पण पाऊस होता. पावसामध्येच घर बांधलेलं असतं त्यांनी. त्यांच्या गाड्या वायपर कधी कधी चालतं, कधी कधी चालत नाही. त्यांनी एक शक्कल सांगितली मला, सर हम अपनी गाड़ी में ना MI स्प्रे प्लस रखते हैं, अगर वाइपर ने काम नहीं किया ना तो हम रुमाल के ऊपर में 2-4 बूंदे डाल देते हैं MI स्प्रे प्लस के, पूरे कांच को पोंछते हैं. एक बार आपने पोछा मार लिया तो सुबह से लेकर शाम तक आपकी कांच के ऊपर में कोई भी पानी की बूंद रुकेगी नहीं. इथे पण लोक वापरतात. पेट्रोल मध्ये वापरू नका, कारण हे औषध फक्त ऍग्रिकल्चर साठी वापरायचंय. पेट्रोलचं औषध येणार आहे ते वापरा, नाही तर ते कोण घेईल? अर्थात आता पेट्रोल मध्ये वापरू नका, फॉर्म्युला चेंज झालेला आहे. आणि हो, खरंच प्रोडक्ट लॉन्च करतोय म्हणून नाही, अर्थात त्याच्याकरता एक ग्राउंड मला तयार करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही विक्री करू नका, कारण लीडर हीच आहे आणि हेच लोक गाड्या चालवणार आहेत आणि हेच लोक घेणार आहेत. त्यामुळे त्याच्याकरता जागा द्या, पेट्रोल करता वापरू नका. पण हा, पेंटिंग करता तुम्ही नक्की वापरू शकता. जर तुम्हाला पेंटिंगचा खर्च करायचा आहे तर अर्ध्या क्वांटिटीमध्ये तुमचं घर पेंटिंग होऊ शकतं. या सगळ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तुमच्या गाडीचे डॅशबोर्ड जर खूप दिवसांकरता चमकदार बनवायचे असतील, आता मी माणिक सरांच्या गाडीमध्ये आता गेलो होतो, ऑडी होती. किती गाड्या आहे हो सर तुमच्याकडे? डायमंड आहे. आज यहाँ से निकल के सब लोग डायमंड बनेंगे. सब तो अपने पास में एक डायमंड नहीं रहेगा. आता यांच्या ऑडीमध्ये मी गेलो तर डॅशबोर्ड एकदम चकाचक होतं. 8 दिवस झाले सर बाहेरनं इकडे तिकडे फिरतात आहे. तुमच्या डॅशबोर्डला चकाचक ठेवण्याचं काम पण MI स्प्रे प्लस करू शकतं. रुमालावर घ्या, पसरवून द्या,
त्याच्यावर धूळ बसेल, नुसत्या साध्या फडक्याने हे केलं की पुन्हा चमकदार डॅशबोर्ड, हे पण करता येऊ शकतं. MI स्प्रे प्लस सगळ्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतं. ओके, जो जो चीज आपको चमकानी है वो चीज के ऊपर में आप MI स्प्रे, नहीं हो